द्रव्य लक्षण प्रकरण बघायचं आहे आपल्याला. त्याच्यामधलं पहिलं द्रव्य आपण जे पाहिलं होतं पृथ्वी, म्हणून मग टाका आता पृथिव्या लक्षणम तस्याः भेदाश्च. पृथिव्या थांबा मी स्क्रीन शेअर करते आणि हे पुस्तक देते तुम्हाला, म्हणजे मला बरोबर येते. पृथिव्या लक्षणम तस्याः भेदाश्च. एक मिनिट मी स्क्रीन शेअर करते. स्क्रीनवरती तर्कसंग्रह दिसेल म्हणजे तुम्हाला, म्हणजे आणखी लिहायला वगैरे सोपं जाईल. याला पंचमहाभूत म्हणतात. पंचमहाभूत वेगळं, हो, पण त्याचा समावेश आहे समजा याच्यामध्ये. पण यांनी त्याला प्रत्येकाची नावं वेगळे वेगळे दिलेले आहेत ना. यांनी द्रव्य म्हटलं त्याला. आपण जे खूप म्हणजे काय म्हणते प्रसिद्ध जे आहे ते पंचमहाभूत सगळ्यांना माहिती असलेले, पण ते आणि त्याच्यावरही त्यांनी आणखी 4 दिलेले आहेत, त्याला त्यांनी द्रव्य म्हटलंय. हा दिसत आहे, स्क्रीनवर दिसत आहे. आता द्रव्य लक्षण प्रकरण दिसत आहे प्रियंका आणि माधवी. हो मॅम, ठीक आहे. तर नोटबुक मध्ये टाका द्रव्य लक्षण प्रकरण आणि पृथिव्या लक्षणम तस्या भेदाश्च. आता इथे काय दिलेलं आहे, पृथ्वीचं लक्षण सांगतात ते. आता तत्र गंधवती पृथ्वी, म्हणजे पृथ्वी कशी आहे तर गंधवती आहे, म्हणजे ज्यामध्ये गंध आहे. गंध म्हणजे सुगंध किंवा स्मेल. ज्यामध्ये गंध आहे, गंध म्हणजे सुगंधच नाही, दुर्गंध पण असू शकतो. गंध म्हणजे काय, कुठला तरीच वास. तर तत्र गंधवती पृथ्वी म्हणजे ज्यामध्ये गंध आहे ती काय आहे मग पृथ्वी. सा द्विविधा, आणि ती 2 प्रकारची आहे. म्हणजे आता पृथ्वीचे पण 2 प्रकार आहेत. कोणते, नित्य आणि अनित्य. तर पृथ्वीचे 2 प्रकार कोणते, नित्य आणि अनित्य. नित्या अनित्याच. अगोदर त्यांनी म्हटलं की गंधवती पृथ्वी म्हणजे पृथ्वी कशी आहे तर गंध असलेली आहे, म्हणजे तिला स्मेल आहे. आणि त्याचे 2 प्रकार आहे, नित्य आणि अनित्य. मग नित्याच्या बद्दल सांगतील आता, नित्या परमाणु रूपा. बघा अणूचं इथे नाव आलेलं आहे. म्हणजे सायन्स जे म्हणतं की प्रत्येक घटक हा अणुपासून, ॲटम पासून बनलेला आहे, ते आपल्या शास्त्रांमध्ये हजारो वर्ष अगोदर लिहून ठेवलेलं आहे. तर ते त्यांनी म्हटलंय की नित्य जो आहे म्हणजे कधीही न संपणारा किंवा कधीही न लोप पावणारा असा जो आहे तो काय आहे, परमाणु रूप आहे. अनुरूप ज्याला म्हणतो आपण, ॲटमच्या रूपामध्ये असलेला. आणि अनित्य जो आहे तो कार्यरूप आहे. कार्यरूप म्हणजे की काहीतरी कार्य तयार झाल्यानंतरचं जे पृथ्वीचं रूप आहे ते अनित्य आहे. पण नित्य काय आहे त्यामध्ये तर ॲटम आहे. ज्याला आपण जर सायन्सशी रिलेटेड केलं तर असं म्हणता येईल की समजा पृथ्वी म्हणजे काय, तर त्यांनी सॉइल किंवा सॉलिड रूपामध्ये, स्थायू रूपामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांना पृथ्वीमध्ये टाकलेलं. स्थायू रूपामध्ये ज्या गोष्टी आहेत, आपल्याला अवस्था माहित आहे ना, तीन अवस्था माहिती आहेत द्रव्याच्या. 3 अवस्था, स्थायू, द्रव, वायू, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. सायन्स मध्ये जे शिकवलं होतं आपल्याला की कोणत्याही वस्तू, जसं की टेबल जो आहे तो स्थायू रूपामध्ये आहे म्हणजे सॉलिड रूपामध्ये आहे, किंवा पाणी जे आहे ते लिक्विड फॉर्म मध्ये आहे, आणि वायू, असे 3 अवस्था दाखवलेल्या द्रव्याच्या. तर पृथ्वी म्हणजे काय की जी गोष्ट स्थायू रूप आहे त्याला त्यांनी पृथ्वी म्हटलेलं. मग ते लाकूड असेल किंवा मग माती असेल किंवा कुठलाही घटक असेल, दगड असेल. मग काही लोकांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही म्हणते की गंधवती, मग दगडाला तर स्मेल नाहीये,
गंधवती पृथ्वी म्हटलं ना. मग पृथ्वी म्हणजे काय की ज्याला गंध आहे ते पृथ्वी आहे. मग त्यांनी त्याच्यावरती उत्तर दिलेलं आहे की तो जो पदार्थ आहे तो जाळल्यानंतर त्याला स्मेल येतो. म्हणजे त्याला जर आपण अग्नीमध्ये टाकलं, म्हणजे दगडाला सुद्धा जर आपण अग्नीमध्ये टाकलं तर दगडाचा विशिष्ट स्मेल येतो. म्हणून मग गंधवती पृथ्वी या लॉजिक मध्ये त्यांनी टाकलेलं आहे की पृथ्वी काय तर गंधवती. म्हणजे आता इथून सायन्स आणि अध्यात्म याला दोन्हींना जोडणार, म्हणून मी अगोदरच म्हटलं होतं की फॉर एक्झाम्पल पाणी पडलं पहिल्या पावसाळ्यात तर मातीला स्मेल येतो किंवा दगडाला जे काही धूळ लागलेली आहे त्याला स्मेल येतो. म्हणून त्यांनी स्थायी रूपाला म्हणता येईल आपल्याला की पृथ्वी म्हणजे काय की स्थायी रूप जे पदार्थ आहेत मग कोणतेही असतील तर त्यांना टाकलेलं आहे पृथ्वीमध्ये. त्याचं गुणधर्म काय तर ते गंधयुक्त असतं, त्याला स्मेल असतो कुठल्या तरी प्रकारचा. आणि त्याचे दोन प्रकार की नित्य आणि अनित्य. मग नित्य काय आहे परमाणु रूप आणि अनित्य काय आहे कार्यरूप. तर तुम्ही एक ट्री डायग्राम सारखं काढू शकता की पृथ्वी, त्याच्या खाली दोन असे खाली पॉइंट नित्य आणि इकडे अनित्य. नित्यच्या खाली काय लिहावं लागेल मग परमाणु रूप आणि अनित्यच्या खाली काय लिहाल कार्यरूप. तर मग आता टी डायग्राम सारखं करा, वरती लिहा पृथ्वी. बरं मग आता त्याच्यावरती जर गेलो आपण, पृथ्वी कशातून आलेली आहे मग, म्हणजे 9 द्रव्य सांगितलेले. मग पृथ्वीच्या वरती पण काय येणार मग द्रव्य. द्रव्याचा भाग आहे ना पृथ्वी. 9 द्रव्यांमधला एक द्रव्य आहे पृथ्वी. द्रव्य पण कशाचा भाग आहे पदार्थ. म्हणजे असा आपला डायग्राम तयार होईल, पदार्थ त्याच्यानंतर द्रव्य त्याच्यानंतर पृथ्वी. मग पृथ्वीचे दोन प्रकार लक्षात येत आहे का माधवी प्रियंका? टी डायग्राम कसा तयार होईल? सर्वात अगोदर काय पाहिलं होतं आपण पदार्थ. समजत आहे प्रियंका माधवी? माधवी आवाज येत आहे? आवाज येत आहे का माधवी प्रियंका? माधवी आवाज येत आहे? प्रियंका आवाज येत आहे? प्रियंका